सुरुवातीला महत्त्वाची बातमी। तामिळनाडूच्या करूरमध्ये विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, ज्यात 39 जणांचा मृत्यू झालाय तर 50हून अधिक जण गंभीर जखमी झालेत। मृतांमध्ये 3 मुलांचाही समावेश आहे। जखमींवर करूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। विजय थलपतीच्या रॅलीत करूरमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यात 39 जणांचा मृत्यू झालेला आहे। या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांसह तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सुद्धा शोक व्यक्त केलेला आहे। मृतांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदतही जाहीर केली आहे। या संपूर्ण दुर्घटनेची चेंगराचेंगरीची जी काही कारणं आहेत त्याची चौकशी केली जाईल असं सुद्धा मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी स्पष्ट केलंय। तर या सगळ्या संदर्भात विजय थलपतीनं ट्विट केलंय। काय नेमकं म्हटलंय पाहूया। मी अत्यंत दुःखी आहे, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। दुर्घटनेत जीव गमावलेल्या माझ्या बंधू आणि बहिणींच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो। रुग्णालयात उपचार घेत असलेले लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो। तर तमिळनाडूत नव्यानं राजकारणात उतरलेले विजय थलपती मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा त्यांनी मोठी रॅली घेतलेली होती तेव्हा सुद्धा मोठा जनसमुदाय त्यांच्या रॅलीत जमलेला होता। यावेळेला सुद्धा मोठी गर्दी त्यांच्या रॅलीत झालेली होती, ज्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि 39 जणांचा मृत्यू या चेंगराचेंगरीत झालाय।